नमस्कार मंडळी पाठराखीण या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात. आणि मंडळी आजचा भाग खूपच भारी दाखवलाय. भाग्याने जी काही रोहनला आणि तिच्या आईला अद्दल घडवली ना, की उभ्या जन्मात हा रोहन पुन्हा कुठल्या मुलीला फसवणार नाहीये. म्हणजे मंडळी जेव्हा आता भाग्याला कळतं की लग्नासाठी या लोकांनी भरपूर असा हुंडा मागितलाय आणि प्राजक्ताने सुद्धा पैसे सगळ्यांसमोर आणलेले असतात. आणि प्राजक्ता सांगते की प्लीज माझ्या बहिणीचं लग्न मोडू नका, तुला हवे तर मी अजून पैसे आणून देईन, पण प्लीज माझ्या बहिणीशी लग्न कर. आणि आता हे सगळा प्रकार जेव्हा भाग्याच्या समोर येतो की या मंडळींनी फक्त पैशांसाठी आपल्यासोबत लग्न केलंय, तेव्हा मात्र भाग्याने रोहनला आणि रोहनच्या आईला चांगलाच धडा शिकवलाय. आणि सगळ्यांसमोर भाग्याने स्वतः रोहनला नकार देत हे लग्न मोडलेलं आहे. तर मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन अपडेट आणि नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी इकडे आता भाग्याच्या लग्नाची सगळीकडे घाईघाई सुरू झाली आहे. सगळी छान तयारी केलेली असते आणि भाग्यासुद्धा आता इथे पूजेसाठी बसलेली आहे बरं का. पण तिला सारखी आता इथे प्राजूची आठवण येते की प्राजक्ता तू का नाही आहेस आज? मला खरं तर माझ्या पाठराखीणीची जास्त गरज होती, मला तुझी गरज होती, पण तू का नाही आहेस माझ्यासोबत? आणि ती तिला खूप मिस करत असते. आणि तेवढ्यातच आता ह्या आजी, तिचे वडील आणि चारू हे सगळेजण तिथे आले आहेत. आणि चारू आता भाग्याच्या जवळ येते, तिला मिठी मारते. आता सगळेजण खरं तर खूप भावूक झालेत, कारण मुलीचं कन्यादान करायची वेळ आली आहे, लग्नाची वेळ आली आहे. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू असतात. आणि तेव्हा चारू म्हणते की बाळा, मुहूर्ताची वेळ झाली आहे. आणि असं म्हणतात की आईने लेकीचं लग्न बघायचं नसतं, त्याच्यामुळे मी तुझ्या लग्नाला नाही येऊ शकणार आहे, मी इथेच थांबते. आणि ती आता सांगते की अहो हिला घेऊन जा. पण आता भाग्य म्हणते की आई, तू सुद्धा माझ्या लग्नाला येणार नाहीयेस, माझं लग्न बघणार नाहीयेस, आणि प्राजू सुद्धा नाही आहे. मी प्राजूला खूप मिस करते गं. प्राजू कुठे आहे आणि का नाही आली ती माझ्या लग्नाला? आता चारूला चांगलंच आठवतं की तिने प्राजक्ताला स्वतः सांगितलंय की भाग्याच्या लग्नाला तू यायचं नाहीयेस म्हणून. पण आता ती भाग्याला काहीही सांगत नाहीये. भाग्य म्हणते की बोला ना काहीतरी. तर आता तिचे वडील म्हणत असतात की भाग्या, लग्नाचा मुहूर्त टळलाय, प्राजक्ता येईलच ना, तू नको काळजी करूस. तर या आजी आता म्हणत असतात की भाग्या, आजचा दिवस तुझा आहे, तुझं लग्न होणार आहे. तू आज फक्त तुझ्या लग्नाबद्दल, तुझ्या संसाराबद्दल, तुझ्या पुढच्या आयुष्याबद्दलच विचार करायला हवा. अगं रोहन कधीच बाहेर येऊन थांबलाय आणि कधीची वाट बघतोय, आणि मुहूर्ताची वेळ सुद्धा टळून चालली आहे. पण भाग्याचं मात्र एकच चाललंय की तिला प्राजक्ताची खूप आठवण येत असते, तिची खूप गरज असते. ती आईला म्हणत असते की आई, पण मला प्राजक्ताची आत्ता ह्या वेळेला खूप जास्त गरज आहे गं, तुला माहिती आहे ना, प्राजक्ताशिवाय माझं काही होत नाहीये. आता चारूसुद्धा म्हणते की बाळा, प्राजक्ता यायची येईल, नको काळजी करूस, पण आता मुहूर्त टळून चाललाय की नाही, आणि आपल्याला लग्नाला जायला हवं. आणि आता ती पुन्हा तिच्या वडिलांना सांगते की अहो, तिला घेऊन चला, मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे, मी इथेच थांबते. आपली भाग्या खूप भावूक झालेली असते. आईला एकदा घट्ट मिठी मारते. आणि आता तिचे वडील तिला घेऊन चाललेले आहेत. आणि तो इमोशनल मोमेंट आहे ना, खूप भारी दाखवला आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये आहेत ना, भाग्याचे डोळे प्राजक्तालाच इकडे तिकडे शोधत असतात की प्राजक्ता आत्ता येईल, आत्ता येईल. तिला वाटत असतं की ती येईल आपल्या लग्नाला. आणि ती पुन्हा आता बाबांना म्हणते की बाबा, प्राजक्ता नाही आली अजून, प्राजक्ताशिवाय कसं मी लग्न करू? आणि ती म्हणते की ठीक आहे, प्राजक्ता लग्नाला नाही आली की म्हण, तुम्ही तिला व्हिडिओ कॉल तरी करा, व्हिडिओ कॉलवर तरी ती माझं लग्न बघेल. आता तिचे वडील म्हणतात की हो, मी प्राजूला व्हिडिओ कॉल करतो, तू नको काळजी करूस. आणि आता ते पुन्हा भाग्याला घेऊन आता लग्न मंडपामध्ये घेऊन येतात. प्राजक्ता इकडे लग्न मंडपात येते, तिच्या हातात हार दिला जातो. आणि आता मंगळाष्टका सुरू करणारच असतात, पण तरीसुद्धा भाग्याची नजर ही प्राजक्ताकडेच असते. की तिला अजूनही असं वाटत असतं की प्राजक्ता येईल, आणि ती तिला शोधत असते. आणि ती म्हणत असते की प्राजक्ता कुठे आहे तू? प्राजू का नाही आहेस तू माझ्यासोबत? मला खूप आठवण येते गं तुझी. आणि ती बिचारी पुन्हा रडायला लागते. आणि बाबांना पुन्हा एकदा मिठी मारते. ते आता पुन्हा भाग्याची समजूत घालतात, तिला सावरतात. पण इथे वहिनी आहेत, हा सगळा ड्रामा बघून त्यांचं असं झालेलं असतं, काय सगळा ड्रामा सुरू आहे. आणि तिला हे सगळं काही आवडत नाही आहे, म्हणजे असं दाखवलं आहे. आता बाबा पुन्हा एकदा भाग्याची समजूत घालतात आणि तिला लग्नासाठी उभे करतात. आणि मंडळी आता इथे मंगळाष्टका सुरू होणारच असते, तेवढ्यातच मात्र आता प्राजक्ताची एंट्री दाखवले. आणि प्राजक्ताने बॅगेमधून जे पैसे त्यांनी सांगितलेले असतात ते पैसे घेऊन प्राजक्ता आता इकडे आलेली आहे.
आता हा सगळा प्रकार बघून प्राजक्ताला म्हणजे भाग्य रडत असते, बाबांना मिठी मारून असते, त्यात बाकी सगळेजण तिथे उभे आहेत आणि प्राजक्ताला हे सगळं बघून असं वाटतं की खरंच लग्न ह्या लोकांनी थांबवलंय पैशांसाठी, हुंड्यासाठी. आणि प्राजक्ताला ते आठवतं की ज्या बाईचा फोन आला होता, म्हणजे तिच्या वहिनीनेच केला होता तो खोटा कॉल, आणि त्या कॉलवर सांगितलेलं जे असतं तिला की भाग्याचं लग्न थांबवून ठेवलंय, जोपर्यंत हुंडा देत नाहीये तोपर्यंत ते लोक लग्न लावून देणार नाहीयेत. हे सगळं सगळं आता प्राजक्ताला आठवतं आणि तिला वाटतं की खरंच भाग्याचं लग्न थांबवलं ह्या लोकांनी पैशासाठी. आणि आता ती सगळ्यांसमोर पैसे घेऊन पुढे येते. आता हा सीन आहे ना बऱ्याच वेळा दाखवलाय की प्राजक्ता सगळ्या गोष्टी बघत असते आणि तिची खात्री पटली, म्हणजे खरंच पैशांसाठी प्राजक्ताचं लग्न थांबलंय. तर मंडळी आता प्राजक्ता पुढे जाणार तेवढ्यातच आता इकडे दाखवलंय की सुलक्षणा जी आहे तिने बोर्ड मीटिंग घेतलेली असतात, म्हणजे त्यांच्या कंपनीचे जेवढे मोठमोठे अधिकारी आहेत, जे बोर्ड मेंबर आहेत, त्या सगळ्यांना तिने बोलवलेलं असतं. आणि आपण कालच्या भागात पाहिलंच होतं की तिने कंपनीचे सगळे अधिकार आता जो ते अंबिकाचा जो मुलगा आहे त्याच्याजवळ दिलेत आणि तो सुद्धा आता खूप खुश झालेला असतो. पण त्यावर सुलक्षणा म्हणते की हे बघ, ह्या कंपनीचे सगळे अधिकार मी तुझ्याकडे दिलेत, त्याच्यामुळे आजपासून ह्या कंपनीचं लॉस, प्रॉफिट ह्या सगळ्या गोष्टी तुला बघायच्यात. म्हणजे आतापर्यंत हे सगळं मी बघत होते, कारण तुझ्या आजोबांनी म्हणजेच तुझ्या वडिलांनी ह्या सगळ्या कंपनीचे अधिकार आलोकच्या नावावर केले होते. पण आलोक हे सगळं सांभाळू शकत नाहीये, म्हणून आलोकच्या नावाने आतापर्यंत हे सगळं मी बघत होते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी माझी होती. म्हणजे कंपनीचा झालेला प्रॉफिट आणि कंपनीचा झालेला लॉस, ह्या सगळ्या गोष्टींचा जबाबदारी फक्त माझ्यावर आणि माझ्यावर होती. आणि आत्तापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मी मॅनेज केल्यात. पण आज मी हे सगळे अधिकार तुला दिलेत. आणि त्यामुळे मला एक गोष्ट सांग की आपल्या कंपनीचा हा झालेला जो लॉस आहे, हा लॉस तू कशा पद्धतीने भरून काढशील? म्हणजे अर्थातच या कंपनीचे अधिकार सगळे आता तुझ्याकडे आहेत म्हटल्यानंतर जसा तुझ्या प्रॉफिटचं क्रेडिट तुला मिळणार आहे, तसंच हा होणारा लॉस कशा पद्धतीने भरून काढायचा याची जबाबदारी तुझ्याकडेच असणार आहे ना. मग तुझ्याकडे याबद्दल काहीतरी प्लॅन्स असतील, काहीतरी आयडिया असतील, तर मग तू आता ह्या बोर्ड मेंबर समोर सगळ्यांसमोर सांग की झालेला जो लॉस आहे तू कशा पद्धतीने भरून काढशील. तुझ्याकडे काय आयडिया आहे? आहे ना तुझ्याकडे काही आयडिया? त्यावर आता त्याचं ततपप्प झालेलं असतं आणि म्हणतो की हो आहे ना, आहे माझ्याकडे आयडिया. आणि आता तो सांगायला सुरुवात करतो आणि त्याला काय बोलावं काहीच कळत नाहीये. सगळे जे बोर्ड मेंबर आहेत त्यांच्यासमोर तो फक्त पप्प एवढंच करत असतो. आणि तो म्हणतो की हां, ते सगळे बोर्ड मेंबर्स आहेत जे आपल्याला फंडिंग करणार आहेत, त्या लोकांना सगळ्यांना एकत्र येऊन त्यांच्यासोबत असं काहीतरी प्लॅनिंग करावं लागेल. त्यावर सुलक्षणा म्हणते म्हणजे काहीतरी म्हणजे तुझं अजून काही ठरलं नाही आहे. जर बिझनेस करायचा असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःहून दाखवायचं असेल, स्वतःहून काही गोष्टी घ्यायच्या असेल जबाबदाऱ्या, तर ह्या सगळ्या गोष्टींचे प्लॅनिंग्स आपल्याकडे आधीपासून असायला हवेत. काहीतरी करता येईल ही उत्तरं देऊन नाही चालत. इतके दिवस मी हा कारभार सांभाळत होते कारण तुझ्या आजोबांचीच तशी इच्छा होती. आणि आत्तापर्यंत मी कंपनीला कधीही लॉसमध्ये जाऊ दिलं नाही आहे. आणि हे बघ, मी आत्तापर्यंत माझ्या मुलांमध्ये आणि तुझ्यामध्ये, खरं तर मी आरवमध्ये आणि तुझ्यामध्ये आत्तापर्यंत कधीही डावा उजवा असा फरक केलाच नाही आहे. पण मला अजूनही असं वाटतं की कंपनीची जबाबदारी घेण्यासाठी तू अजूनही तेवढा सक्षम झालेला नाही आहेस. आता जेव्हा सुलक्षणा असं म्हणते ना, सगळ्यांसमोर त्याचा चेहरा पडलेला आहे आणि त्याचे वडील हे जे सत्यम जो आहे, त्यालासुद्धा आता सुलक्षणाचं हे बोलणं कुठेतरी खटकत असतं, कारण त्यालाही वाटत असतं की ह्या सगळ्या कंपनीचे अधिकार आपल्या मुलाला भेटावेत. आणि त्याची बायको जी आहे ती पण आता तिचा चेहरा पडलेला असतो. पण त्यावर सुलक्षणा म्हणते की हे बघ, मला माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी जबाबदारी तुला सांभाळायची खूप जास्त इच्छा आहे. तू कामसुद्धा खूप मनापासून करतोस आणि मला तुझ्या कामाचं पण अप्रिशिएट आहे. पण अजूनही ज्या जबाबदाऱ्या जेवढ्या तू घ्यायला पाहिजेस तेवढा तू घेऊ शकत नाही आहेस, तेवढा तू अजूनही कॅपेबल नाही आहेस, असं मला वाटतं. आणि तरीसुद्धा मी एकदा तुझ्या वडिलांनाच विचारते. तर मंडळी इकडे आता असं दाखवलंय की भाग्या ही खूप रडत असते, तिला प्राजक्ताची आठवण येत असते. आणि आता बाबा तिला कसे तरी सावरतात आणि पुन्हा एकदा लग्न मंडपात तिला उभं करतात लग्नासाठी. भाग्यासुद्धा आता बिचारी रडतच असते आणि लग्नासाठी उभी राहिली आहे. तिच्या वहिनीला हा सगळा ड्रामा बघून आता हे झालेलं असतं, आनंद होत असतो खरं तर. आणि तेवढ्यात प्राजक्ता तिथे आली आणि तिने प्राजक्ताला सुद्धा पाहिलंय. आता प्राजक्ता सगळ्यांसमोर येते आणि म्हणते की हे घ्या पैसे आणि प्लीज माझ्या बहिणीचं लग्न थांबवू नका, तिचं लग्न मोडू नका, प्लीज तिच्याशी लग्न करा. मी तुम्ही मागितलेले सगळे पैसे घेऊन आले. आता जेव्हा ही प्राजक्ता सगळ्यांसमोर असं येऊन म्हणते ना, सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. आणि भाग्या लगेच म्हणते की पैसे, कसले पैसे? आता हे असं विचारल्यानंतर सगळेजण कन्फ्यूज झालेले असतात आणि प्राजक्ताला सुद्धा तो आलेला अननोन कॉल आणि त्याच्यावरून जी मिळालेली माहिती असते ना की भाग्याचं लग्न थांबलंय, ते आता तिला पुन्हा पुन्हा आठवतं. आणि ती म्हणते की हे घ्या ना पैसे, तुम्ही जेवढे सांगितलेले सगळे पैसे मी घेऊन आलेले आहे, पण माझ्या प्लीज बहिणीचं लग्न थांबवू नका. आता प्राजक्ताचा गैरसमज झाला की हिचं ऑलरेडी लग्न थांबलंय असं म्हणून.
भाग्या म्हणते की प्राजक्ता काय आहे हे सगळं, हे कसले पैसे आहेत? त्यावर आता जी रोहनची आई आहे ना ती सगळ्यांसमोर येते आणि म्हणते की थांबा, थांबवा हे लग्न. आणि आता ती सगळेजण असं आश्चर्याने बघत बसतात की आता ह्यांना कळत नाही की प्राजक्ताची अचानक मध्येच लग्नात पैसे घेऊन का आली आहे. तिच्या बाबांना सुद्धा कळत नाही, म्हणजे मामांना सुद्धा कळत नसतं. आणि तेवढ्यात ही रोहनची आई येते आणि समोर म्हणते की तुम्ही लोकांनी आमचा ना विश्वासघात केलाय, आम्हाला फसवलंय. आता प्राजक्ताला सुद्धा कळत नाही की हा सगळा काय प्रकार आहे. भाग्यालाही कळत नाही की म्हणजे नक्की फसवणुकीबद्दल काय बोलतात आहेत आणि प्राजूने हे एवढे पैसे कशासाठी आणलेत. आता भाग्याला माहीतच नसतं की आपल्याकडे इतका मोठा हुंडा मागितला ह्या लोकांनी. तर रोहनची आई आता सगळ्यांच्या समोर येते आणि म्हणते की हे लग्न आता इथेच थांबवायचं, कारण या लोकांनी आपली खूप मोठी फसवणूक केली आहे. आणि ती प्राजक्ताच्या समोर येते आणि म्हणते की काय म्हणालीस? बहीण? म्हणजे ही तुझी बहीण आहे आणि ही गोष्ट आत्तापर्यंत ह्या लोकांनी आमच्यापासून लपवून ठेवली. म्हणजे भाग्याला आणखीन एक बहीण आहे, ही गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवून खूप मोठी चूक केली आहे, खूप मोठा विश्वासघात केला आहे. तेवढा तो रोहन म्हणतो की नाही आई, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ही भाग्याची बहीण नाही आहे, ही तिची मैत्रीण आहे. त्यावर रोहन म्हणतो की मी नाही का तुला म्हणालो होतो की तिची मैत्रीण मला भेटली होती आणि ती आपल्याबद्दल बरंच काय काय बोलत होती. हीच ती मुलगी, भाग्याची बहीण नाही, भाग्याची मैत्रीण आहे ती. लगेच ती रोहनची आई म्हणते की अरे तू आता ऐकलं नाही आहेस का? ती काय म्हणाली की माझ्या बहिणीचं लग्न थांबवू नका. बहिणीचं लग्न थांबवू नका म्हणते, म्हणजे याचा अर्थ ती तिची बहीण आहे आणि ह्या लोकांनी इतकी दिवस ही गोष्ट आपल्या सगळ्यांपासून लपून ठेवली आहे. आता मंडळी इकडे भाग्याचे वडील आणि भाऊ सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. आणि सगळ्यात म्हणजे आजी, त्यांनी इतकी दिवस प्राजक्ताला सगळ्यांपासून लपून ठेवायचं प्लॅनिंग केलं होतं, पण प्राजक्ता आता ही सगळ्यांच्या समोर आली आहे, त्याच्यामुळे तिला सुद्धा खूप राग येत असतो. तर इकडे चारू जी आहे ती बिचारी आतमध्ये सतत फेऱ्या मारत असते की भाग्याचं लग्न व्यवस्थित पार पडेल का, पार पडेल का, तिला काळजी लागून राहिली आहे. पण बाहेर जो काही तमाशा सुरू आहे ना तो अजूनही तिला माहीतच झालेला नाही आहे. इथे भाग्याची सासू म्हणत असते की ह्या लोकांनी फसवले रोहणारे आपल्याला. ही ना प्राजक्ता तिचीच बहीण आहे भाग्याची, आपल्याशी खोटं बोलली आहेत. कारण भाग्या दिसायला सावळी आहे आणि ही प्राजक्ता दिसायला गोरी आहे, दिसायला छान आहे आणि भाग्याचं लग्न व्हावं म्हणून ह्या लोकांनी आपल्याला फसवलंय आणि हिला इतके दिवस लपून ठेवलं होतं. मंडळी आता ही जी भाग्याची सासू आहे ती इथे भाग्याचा सुद्धा भरपूर अपमान करत असते आणि तिच्या वडिलांचा सुद्धा. तर मंडळी इकडे आता सुलक्षणा म्हणत असते की इतके दिवस या कंपनीचा कारभार मी सांभाळला आणि तिचा होणारा प्रॉफिट आणि लॉस या सगळ्याची जबाबदारी मी घेतली होती. पण हीच गोष्ट तुमचा मुलगा म्हणजेच आता ते इथे तिचा जो दीर आहे सत्यम त्याला म्हणत असते की हा सांभाळू शकणार आहे का, हे मला ना तुमच्या तोंडूनच ऐकायचं आहे. आणि आता हे जे सत्यम आहेत ते सुद्धा सगळ्यांसमोर जे बोर्ड मेंबर आहेत त्या सगळ्यांसमोर सांगतो की हो, म्हणजे वहिनी ह्या सगळ्याची जबाबदारी तुम्हीच चांगल्या पद्धतीने सांभाळू शकता. अजूनही तो तितका सक्षम झालेला नाही आहे की ही सगळी जबाबदारी सांभाळू शकेल. आता तो असं म्हणाल्यानंतर म्हणजे स्वतःच्याच मुलाची त्यांनी बाजू घेतलेली नाही आहे आणि सत्यमने जेव्हा हा जो होकार दिला ना त्याच्यामुळे आरवलासुद्धा खूप छान वाटतं की पुन्हा ही सगळा बिझनेस आता आईच सांभाळणार आहे. आणि खरं तर याच्यामध्ये या जो सत्यमचा मुलगा आहे त्याच्यामध्ये तो तेवढा ही जबाबदारी घेण्यासाठी सक्षमच नाही आहे, हे आता त्याच्याच वडिलांनी सगळ्यांसमोर सांगितलं आहे. आणि त्याच्यामुळे आता सुलक्षणा जे तिने जे पेपर्स बनवलेले असतात आणि त्याच्या नावावर सगळे अधिकार आता दिलेले असतात, ती पेपर्स आता ती सगळ्यांसमोर घेते आणि त्याच्यासमोरच ते पेपर आता फाडून टाकते. आणि मंडळी आता तिने सांगितले जोपर्यंत आलोक ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या जबाबदारी घेण्यासाठी सक्षम होत नाही आहे तोपर्यंत हा कंपनीचा कारभार ही सुलक्षणा स्वतः सांभाळणार आहे. तर इकडे भाग्याचे वडील आता त्या रोहनच्या आईला म्हणजे सुवर्णाला म्हणत असतात की सुवर्णाताई, अहो आमची ही प्राजू मला माझ्या भाग्यासारखीच आहे, माझ्या मुलीसारखीच आहे हो. त्यावर आता भाग्यासुद्धा म्हणते की हो, प्राजक्ता माझी बहीणच आहे. काय झालं, काही प्रॉब्लेम झालाय का? तर भाग्याचे वडील ते प्राजूला म्हणतात की प्राजू बेटा, तुमची आणि ह्या सुवर्णाताईंची कधी भेट झाली नव्हती का? म्हणजे तुम्हाला माहीत नव्हतं ही गोष्ट? त्यावर आता सुवर्णा पुन्हा प्राजक्ताच्या म्हणजे मामांचा अपमान करते आणि म्हणते की तुम्ही ही गोष्ट मुद्दाम आमच्यापासून लपून ठेवली आणि विचारताय की तुम्हाला माहीत नव्हती. तर मंडळी जेव्हा आता हा सगळा प्रकार सुरू असतो तेव्हा ही सगुणा जी आहे त्या सगळ्यातून बाहेर येते आणि इकडे सुलक्षणाला फोन करते. आता सुलक्षणाला ती सांगत असते की मॅडम आत्तापर्यंत इकडे सगळं काही व्यवस्थितच चाललं होतं, पण आत्ता ना थोडा प्रॉब्लेम झाला आहे. आणि ती म्हणते की मॅडम तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही आत्ताच्या आता इकडे निघून या. सुलक्षणा म्हणते की हो, मी लगेचच निघते. आता सुलक्षणा निघणार असते तेवढ्यात आरव येतो आणि म्हणतो की आई मी पण येतो तुझ्यासोबत, मी गाडी चालवतो. आणि मंडळी आता हे दोघंसुद्धा गाडीमध्ये बसलेत आणि आता दोघंसुद्धा ह्या भाग्याच्या लग्नाच्या ठिकाणी येणार आहेत. आता आरव येणार म्हणजे नक्कीच काहीतरी इंटरेस्टिंग घडणार आहे. इकडे प्राजक्ताचे मामा जे आहेत ते म्हणत असतात की सुवर्णाताई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, कारण आमच्या प्राजूला आताच नवीन नवीन नोकरी लागली आहे आणि कदाचित त्याच्यामुळेच तुमची आणि तिची कधी गाठाभेट झाली नसेल.
पण आम्ही तिला असं तुमच्यापासून लपवून ठेवलं नव्हतं. पण आता ह्या सुवर्णाताई म्हणतात की अहो कशाला खोटं बोलताय, आम्हाला सगळं माहिती आहे. मंडळी आता इकडे प्राजक्ताला आठवतं की मामीने आणि आजीने तिला सांगितलं होतं की काही झालं तरी पाहुण्यांच्या समोर यायचं नाही आहे, आणि म्हणूनच ती सगळ्यांसमोर आली नव्हती. आणि ही गोष्ट मामांना अजूनही माहीतच नसते. म्हणजे प्राजक्ताला ह्या लोकांनी सगळ्यांपासून लपवून ठेवलेलं असतं. प्राजक्ता बिचारी काहीच बोलत नाही आहेत. आणि तेवढ्यात भाग्य आता म्हणते की प्राजू, पण हे कसले पैसे आहेत, तू एवढे पैसे कशासाठी आणलेस? तर मंडळी आता इथलं सगळं वातावरण प्रचंड गंभीर झाले बरं का. प्राजक्ताने पैसे आणलेत हे आता मामांना सुद्धा माहीत नसतं. पण तृप्तीला चांगलंच माहिती आहे की तिने जो काही प्लॅन केलाय ना, तो अगदी व्यवस्थित सक्सेसफुल झालाय. आणि मंडळी इकडे आता प्राजक्ताला पुन्हा तेच आठवतं की आजीने सांगितलं होतं की भाग्याच्या लग्नात यायचं नाही आहे, आणि तरी सुद्धा ती आता सगळ्यांच्या समोर आली आहे. तर मंडळी भाग्य आता पुन्हा म्हणते की प्राजू बोल ना, तू हे कसले पैसे आणलेस, कसले पैसे आहेत हे? प्राजक्ता बिचारी काही बोलत नाही, इकडे तिकडे बघतच असते. तर मंडळी इकडे आता बाहेर एवढा मोठा गोंधळ सुरू आहे आणि चारूला आतमध्ये तो आवाज ऐकायला जातो. आणि बाहेर काय गोंधळ सुरू आहे म्हणून बघायला चारू आता तिथून त्या रूममधून बाहेर येते. आणि समोर पाहते तर प्राजक्ता आता तिच्या समोर पाहिले तिने. आणि प्राजक्ताचं आणि भाग्याच्या सासूचं हे बोलणं ऐकून आता चारूला खूप मोठा धक्का बसला. म्हणजे प्राजक्ताला आपण इतके दिवस लपून ठेवलं होतं, आणि तरीसुद्धा ही प्राजक्ता आता समोर आली आहे. तर मंडळी तेवढ्यात आता भाग्याची सासू म्हणते की घरात एवढा हिरा असताना तुम्ही हिरा लपून ठेवला, आणि आमच्या माथी कोळसा मारला, तुम्ही कोळसा आमच्या गळ्यात बांधला. आता हे सगळं ऐकल्यावर भाग्याला बिचारीला वाईट वाटतं. आणि तेवढ्यात ही चारूसुद्धा समोर आली आहे. सगळ्यांनाच आता तिच्या सासूचं बोलणं ऐकून मोठा शॉक बसलाय, कारण ती सगळ्यांसमोर भाग्याचा खूप अपमान करत असते. पण भाग्याचे बाबा म्हणतात, काय बोलताय तुम्ही सुवर्णाताई, काय झालं? त्यावर आता ती सुवर्णा म्हणते की काय बोलताय म्हणून विचारताय? अहो फसवलंय तुम्ही आम्हाला. तुम्हाला आणखीन एक मुलगी होती, ती दिसायला सुंदर आहे हे माहीत होतं, म्हणून तुम्ही मुद्दाम तिला लपून ठेवलं, आणि हे खोटं नाणं आमच्या माथी मारलंय तुम्ही. एवढी मुलगी सुंदर घरात असताना तुम्ही तिला आमच्यापासून लपवून ठेवलं, आणि ही कुरूप मुलगी आमच्या घरात आमच्या गळ्यात बांधली, आणि तरीसुद्धा म्हणताय की तुम्हाला काही माहीत नाही आहे. ते लोक जे आजूबाजूला असतात आणि त्यांना म्हणतात की बघा बघा, हे ह्या वैद्य बाबांनी आम्हाला कसं फसवलंय ते बघा. एवढं सगळं होऊन सुद्धा ते म्हणतात की यांना काय माहीत नाही आहे. म्हणजे ही मुलगी एवढे दिवस त्यांच्या घरात राहते, तिची आमची ओळख झालेली नाही आहे. तिची हळद झाली, मेहंदी झाली, साखरपुडा झाला, आणि तरीसुद्धा त्यांना असं म्हणायचं आहे की आम्हाला हे सगळं काही माहीतच नाही म्हणून. तर मंडळी आता चारू समोर येते आणि आता ह्या सुवर्णाला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हो, ही आमच्या घरात मुलगी राहते, पण आमची मुलगी नाही आहे ती. अहो, यांच्या बहिणीची मुलगी आहे ती. तिचा आणि भाग्याचा काय संबंध? आपण आता भाग्याचं लग्न ठरवलं की नाही, आणि तेही तुमच्या संमतीने. मग आता प्राजक्तामधून कुठे आली? तुम्ही प्लीज समजून घ्या आणि हे लग्न थांबवू नका. आता ही चारू त्या सुवर्णासमोर हातापाय पडत असते आणि म्हणत असते की भाग्याचा आणि प्राजक्ताचा काही संबंध नाही आहे. मुळात या लग्नाशी प्राजक्ताचा काही संबंधच नाही आहे. आपण एक काम करूया, प्लीज लग्न हुरकून घेऊया. तुम्ही प्लीज ऐकून घेता का? तेवढ्यात आता ती सुवर्णा म्हणते की मी आत्ता फक्त लग्न थांबवलंय. मनात आलं ना तर लग्न हे मोडू सुद्धा शकते. कारण तुम्ही लोकांनी आम्हाला जे शब्द दिला होता ना, त्यातला एकही शब्द पाळला नाहीये. उलट हे खोटं नाणं तुम्ही आमच्या गळ्यात बांधलंय. काय म्हणाला होतात? लग्नाच्या वेळेला 10 तोळं सोनं देणार. आमच्या मुलाला एक चांगली नवीन कोरी गाडी घेऊन देणार. पण काय केलं? त्यातली एकही गोष्ट तुम्ही पूर्ण केली नाहीये. यांची मुलगी सुद्धा खोटी आणि यांची श्रीमंती सुद्धा खोटीच. आम्हाला असं वाटलं होतं गडगंज पैसा असेल या लोकांकडे, किमान मुलगी जरी खोटी निघाली तरी लक्ष्मीच्या पावलाने ती आमच्या घरी येईल. पण कसलं काय, आता मात्र ह्या सुवर्ण आहेत ना, सगळ्यांसमोर खूप काही बोलत असतात, आणि त्याने आता जो हुंडा मागितलेला असतो त्या हुंड्याबद्दल सुद्धा त्या बोलून मोकळ्या झाल्यात. आणि आता भाग्याला कळतं. भाग्या म्हणते की म्हणजे 10 तोळं सोनं आणि गाडी हे कधी ठरलं होतं? आता तेव्हा लगेच सुवर्ण म्हणते, म्हणजे तुला काही सांगितलं नाही का तुझ्या बापाने? तुला काही माहीतच नाही का? त्यावर भाग्य म्हणते की बाबा, हे सगळं काय आहे? ह्या लोकांनी हुंडा मागितला होता आणि तुम्ही मला काय सांगितलंत? बाबा, ज्यावेळेला लग्न ठरलं होतं तेव्हाच मी तुम्हाला विचारलं की मुलाकडच्या लोकांची काही मागणी आहे का? तेव्हा तुम्ही म्हणालात की नाही, असं काही नाही आहे म्हणून. मग हे सगळं काय आहे? या लोकांनी एवढी हुंड्याची मागणी केली होती. त्यावर आता ती सुवर्णा म्हणते की उगाचच काही माहीत नसल्याचा आव आणू नकोस. तुझ्या बापाची जर एवढी ऐपत नव्हती तर त्याने आधीच सांगायची होती. ही अशी काळी मुलगी आमच्या गळ्यात का बांधायची? आता ही इकडे हुंड्याबद्दल तर बोलतच असते, पण सोबत भाग्याचा सुद्धा सतत अपमान करत असते. प्राजक्ता आता इथे मध्ये त्याने म्हणते की अहो, मी पैसे आणलेत, हे पैसे घ्या, आणि बाकीचे राहिलेले पैसे मी तुम्हाला हवं तर आम्ही नंतर देऊ. पण भाग्याला बिचारीला काहीच कळत नसतं. सासूचं हे खरं रूप आता तिच्या समोर आलंय, आणि तिलाही कळून चुकतं की म्हणजे ह्या लोकांनी फक्त आणि फक्त
पैशांसाठीच आपल्याशी लग्न केलं हे आता तिला कळून चुकलं आहे. तर मंडळी इकडे आता जी चारू आहे ती तिच्या सासूसमोर हातापाय पडत असते आणि म्हणत असते की आम्ही आम्ही सगळे पैसे, आम्ही जेवढ्या मागण्या केल्यात ना त्या सगळ्या मागण्या तुमच्या पूर्ण करू. फक्त आता माझ्या मुलीच्या डोक्यावर अक्षता पडू द्या आणि हे लग्न व्यवस्थित पार पडू दे. पण मंडळी आता ही भाग्याची सासू म्हणत असते की जोपर्यंत आम्ही जेवढा हुंडा मागितलाय, जेवढे पैसे मागितले, जे जोपर्यंत देत नाहीये ना तोपर्यंत हे लग्न होणारच नाहीये. भाग्य आता बाबांकडे जाते आणि म्हणते की बाबा खरंच हे सगळं खरं आहे का? आणि आता ती तिच्या सासूकडे ना रागारागाने पाहत असते बरं का. आणि जेव्हा तिची सासू आता पुन्हा तिथे सगळ्यांसमोर आणते आणि म्हणते की बघा बघा कशी डोळे वर करून बघते ही मुलगी सगळ्यांसमोर. बघते ना तुम्ही काय संस्कार केलेत ह्या मुलीवरती. भाग्याचा आता राग आहे ना अनावर झालेला असतो, तिला प्रचंड राग येत असतो. पण इकडे आता भाग्याची आई जी आहे ना ती सुवर्णाला प्रचंड समजवण्याचा प्रयत्न करते की ताई तुम्ही समजून घ्या, आम्ही तुमचे सगळे पैसे आम्ही तुम्हाला देणार आहोत, पण आत्ता लग्न होऊ द्या. पण ती सासू तिची आहे ती काय ऐकायला तयार नाही आहे. ती म्हणते की आमच्या आत्ता जेवढ्या मागण्या आहेत त्या आत्ताच्या आत्ता सगळ्या मागण्या पूर्ण कराल तेव्हाच आम्ही आमच्या मुलाचं लग्न लावून देऊ, नाहीतर आत्ताच्या आता आम्ही आमच्या मुलाची जी वरात आहे ती परत घेऊन जाऊ. आता मात्र जी राजू आहे ती जाते आणि तिने ज्या हातात जी बॅग आणली आहे ते बॅगेतले पैसे आता ती त्यांना देत असते आणि त्यांच्यासमोर विनवणी करते की मी आत्ताच जेवढे पैसे आणलेत 10 लाख रुपये आहेत ते तुम्ही घ्या आणि हे पैसे घ्या आणि बाकीचे पैसे जे काही असतील तुमच्या मागण्या त्या आम्ही नक्की नंतर पूर्ण करू. पण मंडळी इथे जी भाग्याची सासू आहे ती मात्र ऐकायला तयारच नसते. तिला सगळेच पैसे आता हवे असतात की जेवढ्या मागण्या केल्यात त्या सगळ्या मागण्या त्यांनी आत्ताच पूर्ण कराव्या आणि तरच मात्र हे लग्न होईल. आणि मंडळी आता पुन्हा ती सगळ्यांसमोर खूप कांगावा करते आणि म्हणते की हे लोक एवढे भिकारी दळभद्री आहेत तर मग कशाला लग्नाचा एवढा मोठा घाट घातला, आमची फसवणूक का केली, आमची फसवणूक करून ही यांची कुरूप मुलगी आमच्या गळ्यात बांधायला निघाले होते, असं परत परत ती अपमान करत असते. आणि बिचारी भाग्याची आई तिच्यासमोर पुन्हा पुन्हा विनवणी करते. पुन्हा तेच सगळं सुरू झालंय. पण मंडळी ह्या सगळ्यामध्ये आता भाग्याने मात्र खूप मोठा निर्णय घेतलाय. आता भाग्य सगळ्यांच्या समोर येते आणि म्हणते की तुम्हाला हुंडा हवा होता हे मला माहीत नाही आहे. ह्या लोकांना हुंडा नाही तर चांगला दणका दिला पाहिजे. आणि भाग्य आता सगळ्यांसमोर येऊन स्वतःच म्हणते की हे लग्न मलाच करायचं नाही आहे. जे लोकांना पैशांसाठी आणि हुंड्यासाठी लग्न करायचं आहे ते लग्न मलाच मान्य नाही आहे. आणि सगळ्यांसमोर तर भाग्य स्वतःच्या असलेल्या मुंडावळ्यावर जे सगळे आहेत ना ते सगळं काढते आणि त्या रोहनच्या तोंडावर फेकून मारते. मंडळी इकडे तर भाग्या प्राजक्ताचा हात धरून तिथून बाहेर निघालेली असते. आणि पुढच्या भागात असं दाखवलं की सुलक्षणा आणि आरव दोघेसुद्धा तिथे आलेले आहेत.